अथ तृतीयोऽध्यायः। ॐ जनको ह वैदेहो बहुदक्षिणेन यज्ञेनेजे तत्रः कुरु पञ्चालानां ब्राह्मणा अभिसमेता बभूवस्तस्य ह जनकस्य वैदेहस्य विजिज्ञासा बभूव कस्विदेषां ब्राह्मणानामनूचानतम इति सह गवाग्सहस्रमवरुरोध दश दशपादा एकैकस्याः शृङ्गयोराबद्धा बभूवुः। तान्होवाच ब्राह्मणा भगवन्तो यो वो ब्रह्मिष्ठः स एतागा उदजतामिति ते ब्राह्मणा न दधिषु रथः याज्ञवल्क्यः स्वमेव ब्रह्मचारिणमुवाचैताः सौम्योदजसामश्रवा इति ताहोदाचकारतेह ब्राह्मणाश्चुक्रुधुः कथं न ब्रह्मिष्ठो ब्रुवीदेत्यथः जनकस्य वैदेहस्य होताश्वलो बभूव सहैनं पप्रच्छत्वं खलु नो याज्ञवल्क्य ब्रह्मिष्ठोऽसि इति सहोवाच नमो वयं ब्रह्मिष्ठेवश्च मे दुदिश्च मे विश्वञ्च मे महश्च मे संविश्च मे ज्ञात्रञ्च मे सोच्च मे पुरोच्च मे शीलञ्च मे भयश्च मरुतञ्च मे मृतञ्च मे लक्ष्मञ्च मे नामयश्च मे जीवादुश्च मे दीर्घायुक्तञ्च मे नमित्रञ्च मे भयञ्च मे सुखञ्च मे शयनञ्च मे शोषा च मे सुदिनञ्च मे वोच्च मे सूनुता च मे पयश्च मे रसश्च मे घृतञ्च मे मधु च मे शक्तिश्च मे आम्ही गौड सारस्वत ब्राह्मण सरस्वती नदीच्या तीरावर राहणारे ते सारस्वत ही एक व्याख्या आणि त्याहूनही अधिक समर्पक व्याख्या म्हणजे सरस्वतीची उपासना करणारे ते सारस्वत. आपले पूर्वज मूळचे बंगालमधील गौड प्रांतात सरस्वती नदीच्या किनारी राहणारे ब्राह्मण 10-12 शतकांपूर्वी कधीतरी बंगाल आणि उत्तर भारतामध्येही भीषण दुष्काळ पडला. शेतं करपून गेली, गुरंढोरं मरू लागली, माणसांची अन्नाविना तडफड सुरू झाली, डोंगर उघडे बोडके झाले. अशा वेळी आपले पूर्वज अन्नाच्या शोधार्थ उत्तरेकडून दक्षिणेकडे येऊ लागले. क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र जमाती प्राण्यांच्या मांसावर जीव जगू शकत होत्या, पण ब्राह्मणांना मात्र धर्मानुसार हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे हाल सुरू झाले. असं म्हणतात की त्यावेळी शंकराचार्यांनी ब्राह्मणांना उपदेश केला की धर्म जगायला हवा असेल तर देह जगवा, आणि त्यासाठी आपत धर्म म्हणून मासे खाण्यास मी तुम्हाला अनुमती देत आहे. गौड सारस्वत ब्राह्मणांनी मासे खायला सुरुवात केली आणि खाता खाता त्यांना माशांची विलक्षण चटक लागली. मासे खाण्याचा आपत धर्म हा जणू त्यांचा जन्मसिद्ध जीवनधर्म होऊन बसला. उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास व स्थलांतर करीत करीत काही गौड सारस्वत ब्राह्मण गोव्यात पोचले. गोव्याचा हिरवागार निसर्ग, एकीकडे डोंगर, वाऱ्याबरोबर डुलणारे माड, आंबा, फणस, काजू यांनी बहरलेल्या बागा, आणि दुसरीकडे निळ्या शार फेसाळलेल्या लाटांनी किनाऱ्यावरच्या पूर्णीचे चुंबन घेणारा चैतन्यमय सागर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या निळ्याशार समुद्रात आणि गोव्यातल्या मांडवी व जुवारी नदीत लगेच गळाला लागणारे बांगडे, पापलेट, विसवण, ढिंग, कर्ली, कोलंबी असे तऱ्हेतऱ्हेचे चवदार मासे. माशांना चटावलेल्या गौड सारस्वत ब्राह्मणांची जिव्हा तरीके तृप्त झालीच, पण गोव्यातील निसर्ग सौंदर्याने त्यांना अशी काही मोहिनी घातली
की हे ब्राह्मण इथेच स्थिरावले, गोव्याचे झाले. त्यांच्यातलाच एक गौर सारस्वत ब्राह्मण गोव्यातील एका नदीच्या किनारी असलेल्या बोरी नावाच्या निसर्गरम्य खेड्यात आला आणि स्थायिक झाला. बोरी या गावात राहत असल्यामुळे त्याचे आडनाव झाले बोरकर. दुसरी एक आख्यायिका अशी सांगतात की हा मूळ पुरुषाला किंवा त्याच्या कुठल्या तरी पुढल्या पिढीतील वंशजाला अपत्य प्राप्ती होईना, वंश वाढेना. तेव्हा तो बोरकर काशीला गेला. काशी विश्वेश्वराची त्याने आराधना केली. स्वप्नात त्याला दृष्टांत झाला की सकाळी गंगेच्या किनाऱ्यावर अमुक एका ठिकाणी जा, तिथे तुला एक नागाची मूर्ती मिळेल. ती घेऊन आपल्या गावी जा, तिची प्राणप्रतिष्ठापना करून तिची नेमाने पूजा करीत जा. तुला पुत्र प्राप्ती होईल, तुझं कल्याण होईल. दृष्टांतानुसार सापडलेली नागाची मूर्ती घेऊन हा बोरकर पुन्हा गोव्यात बोरी गावात आला. त्याने त्या नागाची स्थापना करून पूजा सुरू केली. तेच हे बोरकरांच्या कुळाचं देऊळ श्री शिवी मंदिर. आणि ह्या मंदिराच्या जवळ पुरुषाचे स्थान. माणसाला अन्न वस्त्र निवारा मिळाला की त्याला एक प्रकारचं स्वास्थ्य मिळते, संस्कृतीचा उदय होतो. या सुसंस्कृत माणसाला जाणवतं की जीवनातील अनेक गोष्टी आपल्याला कोणत्या तरी अनामिक सर्वव्यापी शक्तीमुळे मिळाल्या आहेत. त्या अनामिक शक्तीला तो म्हणायला लागतो ऐश्वर्यवान शक्ती किंवा ईश्वर. त्याच्यातल्या माणसाची कृतज्ञता जागी होते आणि त्या अनिकेत ईश्वरासाठी तो बांधतो एक घर, ज्याला आपण म्हणतो मंदिर. माणसाच्या ईश्वराप्रती कृतज्ञतेतून अशी अनेक मंदिरे आपल्या देशात उभी राहिली आणि त्या काळाच्या गरजेनुसार हीच मंदिरे समाजाची शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रे बनून गेली. बोरी गावातलं असंच हे एक सांस्कृतिक केंद्र बोरकरांची ही ग्रामदेवता श्री नवदुर्गा. फोंडा तालुक्यातील कवळे गावात दिमाखात उभे असलेले हे श्री शांतादुर्गा संस्थान बोरकर कुटुंबियांची कुलदेवता श्री शांतादुर्गा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंगेशी गावातील हे श्री मंगेश देवस्थान. आत्मा त्वं गिरिजामति सहचरा प्राणः शरीरं गृहम् पूजास्ते विषयोपभोगरचना निद्रा समाधि स्थितिः संचारोपदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. बोरकरांचं हे दुसरं कलदैवत. असं म्हणतात की श्री मंगेश हेच बोरकरांचं प्रथम कुलदैवत होतं. परंतु कोण्या एका बोरकराचा म्हणे
मंगेशीच्या महाजनांच्या पंक्तीत अपमान झाला. त्याचा अहंकार दुखावला गेला. त्याचा सासरा शांतादुर्गेचा महाजन होता. त्याने जावयाला शांतादुर्गेच्या मंदिरात नेलं आणि तिथल्या महाजन पदाचा मान मिळवून दिला. त्यामुळं बोरकरांची 2 कुलदैवत झाली, श्री मंगेश आणि श्री शांतादुर्गा. आणि ह्याच्या अनुषंगानं पालवी देवी झाली श्री महालक्ष्मी. तेच हे बांदिवड्याच्या श्री महालक्ष्मीचे मंदिर. ह्याच बोरकर घराण्यातल्या पांडुरंग वामन बोरकर उर्फ दाजी आणि भगवंत वामन बोरकर उर्फ काका या दोघा बंधूंनी मिळून 1910 साली बोरी गावात हमरस्त्याला लागून एक सुंदर चौथोपी वाडा बांधला. हेच ते आपल्या बोरकरांचं सामायिक घर शांतिनिकेतन. घरापुढे अंगण, घराच्या दर्शनी भागाला लागून असलेली लांबच्या लांब गॅलरी, संध्याकाळी गजाली करण्यासाठी बांधलेले बालकाव, चांगला उंच दर्शनी दरवाजा, उजव्या बाजूला प्रशस्त दिवाणखाना, त्याच्या मागची काकांची झोपायची खोली आणि उजवीकडे तिसरी खोली ऐसपैस अशी घरातल्या सगळ्या बायकांना गप्पा मारण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी खास राखून ठेवलेली. डावीकडची पहिली खोली दाजी स्वतःच कार्यालय म्हणून वापरायचे. वकिलीची सनद नसतानाही दाजींना पोर्तुगीज कायद्याचं विलक्षण ज्ञान होतं. त्यामुळेच कुणेकार, धेम्पो यांसारखी गोव्यातील श्रीमंत लब्धप्रतिष्ठित मंडळी दाजींचा सल्ला घेण्यासाठी या कार्यालयात येत किंवा अनेकदा दाजींना त्यांच्या घरी घेऊन जायला मेणा पाठवत. डावीकडची दुसरी खोली म्हणजे दाजींचं शयनगृह आणि त्यामध्ये तिसरी एक मोठी खोली जिच्यावर पुन्हा बांधली होती लांबच्या लांब माळी. वर्षभर येणारा जाणारा पाहुण्या रावळ्यांना झोपण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आणि आंब्याच्या मोसमात आंब्याची अडी घालण्यासाठी म्हणून. या सगळ्या मोठाल्या 6 खोल्यांच्या मागे 4ही बाजूनी बांधलेला सोपा, मधल्या सुंदर राजांगणात छानस तुळशी वृंदावन, डावीकडे भोजनगृह, त्याला लागूनच स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघराच्या मागे पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेली 12 मास पाणी असणारी विहीर. घराच्या मागे पुन्हा एक भराथोरला दरवाजा, मागच्या बाजूला परसू, परसात हिरवीगार झाडी आणि वसंत ऋतूत फळांनी वाकणारं रसाळ फणसाचं झाड. त्यामागे हिरवा कंच तारुण्याने मुसमुसलेला डोंगर. अशा या डौलदार सुंदर घरात दाजी आणि अंबिका व काका आणि मावशीबाई या दोन्ही दाम्पत्यांचा संसार बहरला. दाजींना 3 मुलं, वामन, वसंत आणि पांडुरंग. काकांना 4 मुलं, बाळकृष्ण, दामोदर, शिवाजी, कल्याण आणि 2 मुली, माणिक आणि हिरू. या सगळ्या बाळगोपाळांनी भरलेलं हे घर गोकुळासारखं नांदू लागलं. ह्याच घरात वसंताचं बालपण गेलं. वसंत लहानपणापासूनच लाजाळू आणि मितभाषी, पण बुद्धीने अतिशय तल्लख, कुशाग्र. वसंताची आई त्याला रोज चिकण मातीची निरनिराळी खेळणी करून ती कोळसा व गेरूने रंगून द्यायची. आईकडून वसंताने रंग आणि रेषांचे वेळ घेतले आणि त्याबरोबरच तिची मृदुभाषिता, काटकसर, सहनशीलता, समंजसपणा या सगळ्या गुणांचा वारसा घेतला. दाजींची शिस्त, नीटनेटकेपणा आणि वक्तशीरपणा घेतला.
बोरकरांच्या घरात कर्मकांडाची तशी फारशी आवड नव्हती. पण घरातल्या देवळातल्या भजनांच्या स्वरांबरोबर निसर्गाच्या आणि गावातल्या नदीच्या सौंदर्य लहरींवर वसंतामधला कलावंत घडत गेला. गोव्यात माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती, म्हणून वसंता पुढच्या शिक्षणासाठी कारवारला मावशीकडे राहायला गेला. कोवळ्या वयात आई वडिलांपासून दूर, घरापासून दूर. पण डोळ्यातल्या अश्रूंचे खड मनातल्या मनात वेचवी वसंता शिक्षणात प्रगती करत गेला. आपल्या नातेवाईकांवर आपला जास्ती भार पडता कामा नये. उलट आपल्या राहण्याचा त्यांना फायदा व्हायला हवा, म्हणून तो अधिकच स्वावलंबी बनला, परिपक्व बनला. मॅट्रिक मध्ये सगळ्या धारवाड प्रांतात वसंता पहिला आला. शिष्यवृत्त्या मिळवल्या. पण वडिलांनी, दाजींनी सांगितलं की तुझं शिक्षण जरी शिष्यवृत्त्यांवर फुकट होणार असेल तरीही माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मी माझ्या पुतण्याला शिकू शकणार नाही. तेव्हा पुढील शिक्षणाचा नाद तू सोडून दे आणि कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी प्रयत्न कर. एकत्र कुटुंब पद्धतीच्या त्या काळातील नीतिमूल्यांना आणि वडिलांच्या आदेशाला शिरसावंदे मानून वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी वसंता नोकरीसाठी मुंबईला निघाला. 1930 ते 1940 पर्यंतच्या काळात दाजींची मुलं आणि काकांचीही मुलं नोकरी धंद्याच्या निमित्तानं घरातून आणि गोव्यातूनही बाहेर पडली. मुलींची लग्न झाली. गोकुळासारखा भरलेल्या त्या घरात हळूहळू रिते पण येत गेलं. आज या घरात कोणीही बोरकर स्थायिक नाहीत. बाबा, बाकीबाब, दामोदरभाई, शिवाजी नाना, मोहन, सोनबा आणि नरूभाऊ आणि इतरही काही बोरकरांनी गेल्या 50 वर्षात जो काही पैसा, श्रम आणि वेळ या घरासाठी दिला, त्यामुळेच आजही आपलं हे सामायिक घर उभं आहे. बाजूचं दाजी आणि काकांच्या चुलत भावाचं घर केव्हाच जमीनदोस्त झालं आहे. आपलंही घर आता 2 वर्षांनी 100 पूर्ण करेल. जिच्या कौलारी बसून पार वातो, खिन्न नीरस एकांत गीत गातो, अशी ह्या वाडवडिलांच्या घराची उद्ध्वस्त धर्मशाळा होऊ नये एवढीच इच्छा आहे. आता वर्षभरातून एकदाच गणपतीचा 1.5 दिवस बोरकर कुटुंबियांपैकी काही जण मुद्दाम भोईच्या घरात येतात आणि गणपती उत्सव साजरा करतात. पंचमीच्या दिवशी सकाळी शिवीदेवळाचं भजनी मंडळ प्रथम आपल्या घरी मानाचं भजन सादर करतात.
शादी में आना ही पड़ेगा, कोई में तेरी शादी में आएगा, अभी कंपल्सरी हो गया ना दोनों को। आणि मग सगळी बोरकर मंडळी शिवी देवळात स्थापन केलेल्या बोरकरांच्या सामायिक गणपतीच्या आरतीला त्यानंतर मग गणपती विसर्जन. पुढच्या वर्षी लवकर या असं गणपतीला आणि स्वतःलाही म्हणत बोरीला आलेले आपण बोरकर घरात निरोप घेतला. वसंत बोरकरांनी असाच वयाच्या 19व्या वर्षी या बोरीच्या घराचा निरोप घेतला. मुंबईला जाण्यासाठी, नोकरीच्या शोधासाठी, कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी, उच्च शिक्षणाचं स्वप्न, चित्रकार होण्याचं स्वप्न, स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न, या सर्वांवर तिलांजली दिली. कुटुंबासाठी स्वतःच्या स्वप्न फुलांचा निर्माल्य ह्या घराच्या चौकटीवर विसर्जन करतो. गणपती विसर्जनासारखंच एक स्वप्न विसर्जन. वसंत बोरकर 1929-30 साली जेव्हा मुंबईला आले तेव्हा मुंबई उत्तरेकडे जेमतेम दादरपर्यंत पसरली होती. गोवा, कारवार, बेळगाव, सदाशिवगड, उडुपी इथून शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आलेले सारस्वत अधिक करून ग्रँड स्टेशनच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडच्या वसाहतीत राहत होते. वाल्मिकीवाडी, चिखलवाडी, भागीरथी निवास, बनाम हॉल लेन, आनंद आश्रम, काँग्रेस हाऊस परिसर, लॅमिंग्टन रोड परिसर हे सर्व सारस्वतांचे अड्डे. नोकरी मिळाल्यानंतर वसंतरावांनी लॅमिंग्टन रोडच्या जवळील जुनी हनुमान बिल्डिंग नावाच्या चाळीत भाड्याची खोली घेतली. पु ल देशपांडेंच्या बटाट्याच्या चाळीसारखीच ही एक चाळ, पण आज 80 वर्षानंतरही ती तशीच उभी आहे. या चाळीत रेगे, कामत, देसाई, दलाल अशी अनेक सारस्वत मंडळी त्या काळी राहत होती. याच चाळीत दुसऱ्या मजल्यावरची वसंतरावांनी 1930 साली भाड्याने घेतलेली ही खोली, संडास बाथरूम सार्वजनिक असलेल्या त्या चाळीतल्या 2 खणी खोलीत वसंतरावांचं मुंबईतलं नवजीवन सुरू झालं. नोकरीतून मिळालेल्या चुटपुंज्या पगारातून काटकसरीत स्वतःचा खर्च चालवायचा आणि पैसे वाचून बोरीला कुटुंबाला पाठवायचे. ही चाकरमान्याची परंपरा वसंतरावांनी पहिल्या दिवसापासूनच पाळायला सुरुवात केली. या दरम्यान वसंतरावांचा विवाहही ठरला. वळवईच्या सुर्लकरांची पंढरी वसंतरावांची शांताबाई झाली. वसंतराव आणि शांताबाईंचा नवा संसार जुन्या हनुमान बिल्डिंग मध्ये सुरू झाला. वसंतरावांचा धाकटा भाऊ रामदास बोरीला 4थी पास झाला आणि वसंतरावांनी ठरवलं त्याला शिक्षणासाठी मुंबईला आपल्याकडे घरी आणायचं.
लांबच्या नातेवाईकांकडे किंवा तिराहिताकडे राहून शिकताना जी काही मानसिक कुचंबणा होते ती वसंतरावांनी स्वतः लहानपणात अनुभवली होती. माझ्या धाकट्या भावाला मी या वेदना होऊ देणार नाही, त्याला मी स्वतःच घर देणार असं म्हणत वसंतरावांनी आपल्या धाकट्या भावाला रामुल्याला शिक्षणासाठी आपल्या घरी राहायला आणलं. इथपासूनच वसंतराव खऱ्या अर्थानं बोरकर कुटुंबियांचा थोरला भाऊ म्हणजे अण्णा झाले. संसार भरत गेला. पुढच्या 10-11 वर्षात सुरेश, सुरेंद्र, सुधा, सुमन ही मुलं घरात नांदू लागली. त्या काळी देशात स्वातंत्र्याचं वारं वाहत होतं. देहवेळ्या अण्णांनी स्वदेशीच्या चळवळीत भाग घेतला. स्वदेशीचं व्रत अंगीकारलं. खादीचे कपडे घालायला सुरुवात केली. डोक्यावर गांधी टोपी आली. सामाजिक कार्यही सुरू झाले. हळूहळू नोकरीतलं बस्तानी बसत गेलं. रामुलचं शिक्षण तर सुरू होतच, पण आता सुरेश आणि धाकटा सुरेंद्रही शाळेत जाऊ लागले होते. बोरीला दर महिना नियमित मनी ऑर्डर जातच होती. घरातल्या वाढत्या माणसांना आणि येणाऱ्या पाहुण्या रावण्यांना हनुमान बिल्डिंग चाळीतली ती खोली अपुरी पडू लागली. आणखी काटकसर करून पैसे जमवत अण्णांनी कावदेवीच्या परिसरात 4 खणांची खोली घेतली. 4 नंबरच्या JK बिल्डिंग चाळीत. JK बिल्डिंग नंबर 4 हे प्रवेशद्वार. याच दरवाजातून वसंतराव आणि शांताबाईंनी नवीन स्वप्न बघत या इमारतीत प्रवेश केला. पुढे जिन्यावर उड्या मारत चालला होता 11 वर्षांचा सुरेश. त्याच्या मागे टिवल्याबरोबर करत धावत होता सुरेंद्र. 6-7 वर्षांची परकर पोलक्यामधली सुद्धा अण्णांचा हात धरून चालली होती आणि 3 वर्षांच्या तांदुल्या सुमनला कडेवर घेऊन शांताबाई जिन्याच्या पायऱ्या हळूहळू चढत होती. या सगळ्यांच्या मागे अण्णांचा धाकटा भाऊ रामुल्या येत होता. जुन्या हनुमान बिल्डिंग मधल्या संसारातल्या जुन्या सामानाच्या बॅगा घेऊन. पायऱ्या चढताना अण्णांच्या डोळ्यात स्वप्न होती की आता या मोठ्या जागेत सामाजिक कार्यासाठी मला छान कार्यालय थाटता येईल. थोडा मोठ्यांना घरी बोलावलं तर त्यांची नीट बरदास्त ठेवता येईल. काव्यशास्त्राच्या मैफिली रंगवता येतील. मुलांना अभ्यास करायला भरपूर जागा मिळेल. मला शिकता आलं नाही, पण माझ्या रामुल्याला मी डॉक्टर बनले. शांताबाई बिचारी अण्णांच्या मागे मुकाट्यानं पायऱ्या चढत होती. या शांत सुस्वभावी स्त्रीचं एकच स्वप्न होतं की इथे मोठ्या घरात मी छान स्वयंपाकघर मांडले. नवऱ्याला हवं तसं सुंगटांचं हुमण आणि बांगड्यांचं तिक्ष करून देईन. माझ्या नवऱ्याला आणि मुलांना खूप खूप आनंदात ठेवेल. रामुल्याच्या डोक्यात स्वप्न होतं अण्णांवरचा भार कमी करून लवकरात लवकर नोकरी मिळवण्याचं. दुसऱ्या मजल्यावरच्या 20 नंबरच्या खोलीत सगळ्यांनी प्रवेश केला. एका बाजूला राहत होते लाड, दुसरीकडे कोठारे आणि जिन्याच्या पलीकडे आंबे, होडरकर आणि भिवणकर. अण्णांनी इथं नव्यानं संसार थाटला, घर सजवलं. सुरुवातीच्या खोलीचा झाला दिवाणखाना. इथं पुढच्या अनेक वर्षात चांगल्या मैफिली काव्यशास्त्र विनोदाच्या. बाबा बोरकर, पु ल देशपांडे, मंगेश पाडगावकर, लक्ष्मणराव सरदेसाई, कुसुमाग्रज यांच्या उपस्थितीत इथेच राजकीय चर्चा घडल्या. गोवा मुक्ती संग्रामाच्या बाकीबाब लक्ष्मणराव आणि डॉक्टर मस्कार यांच्या बरोबर. याच दिवाणखान्याला पाय लागले धर्मानंद कोसंबींसारख्या पाली भाषेच्या त्रिपिटिक पंडिताचे आणि प्रज्ञावंताचे.
गोव्यात कोकणी भाषा वृद्धिंगत व्हावी आणि तिला राजाश्रय मिळावा यासाठी याच खोलीचं कार्यालय झालं. रवींद्र केळकर आणि बाकीबाब यांच्या उपस्थितीत इथल्या मैफिली, चर्चा, वादविवाद, संवाद होता होता रात्र रंगत जायची आणि या कार्यकर्त्यांच्या आणि कलाकारांच्या क्षुधा शांतीसाठी रात्री 12 वाजता इराणाकडून अंडी आणि पाव मागवले जायचे. बिचारी शांताबाई आनंदाने आणि प्रेमाने उत्तर रात्री या सर्व मंडळींना डबल आमलेट पाव आणि कॉफी करून द्यायची. या व्यतिरिक्त नातेवाईक, आप्तेष्ट यांची सदैव वर्दळ सुरू असायची. कोणी शिक्षणासाठी, कोणी नोकरीसाठी, कोणी मुंबईत निवाऱ्यासाठी सोय नाही म्हणून असे अनेक जण 20 नंबरच्या खोलीत अण्णांकडे वस्तीला असायचे. कौटुंबिक आणि सामाजिक कार्याचा अण्णांचा व्याप अशा पद्धतीने वाढत गेला की शेवटी त्यांची स्वतःची मुलं सुरेश आणि सुरेंद्र हे बाहेर गॅलरीत झोपायला लागले आणि त्यांचा भाऊ आणि त्याचं कुटुंब, आलेले अभ्यागत आणि अतिथी यांच्यासाठी घराच्या आतल्या खोल्या वापरल्या जाऊ लागल्या. माझी आई मला सांगायची की श्याम, माणसाच्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती पैशांवर ठरत नसते. त्याच्या गुणांवरच्या, स्वभावावरच्या प्रेमानं जी माणसं त्याच्या घरी येतात त्यांच्या उंबरठ्या बाहेरच्या चपलांची संख्या जेवढी मोठी तेवढा तो श्रीमंत. आपले अण्णा या अर्थाला प्रचंड श्रीमंत होते. गावदेवीच्या परिसरातील लोकांनाही अण्णांच्या व्यक्तिमत्वाबद्दल एक प्रकारचा आदर वाटत होता. बाहेरच्या दुसऱ्या खोलीत अण्णांच्या पुस्तकांचा एक संग्रहालय होता. मराठीच नव्हे तर बंगाली आणि हिंदी भाषेतील उत्कृष्ट लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार त्यांच्या पुस्तकांच्या रूपात इथं वास्तव्य करत होते. 20 नंबरच्या खोलीतलं हे स्वयंपाकघर गोव्याच्या चवीचे तऱ्हेचे पाकपदार्थ शांताबाई इथं करायची. ती आता कोणाची आई झाली होती, कोणाची पंढरी मामी झाली होती आणि सगळ्यांचीच आतेबाई झाली होती. हे स्वयंपाकघर महिन्या 2 महिन्यानंतर एखाद्या शनिवारच्या रात्री स्वतःचं रूप पालटून घेत असे आणि इथे उभी राहत असे अण्णा नावाच्या छायाचित्रकाराची डार्क रूम. कुटुंबियांचे, निसर्गाचे, शिल्पांचे, पेंटिंगचे अण्णांनी काढलेले छायाचित्रे इथे इन्फ्रारेडच्या प्रकाशात आणि इनॅमल ट्रे मध्ये भरलेल्या हायपोसोल्युशन मध्ये डेव्हलप होत असत. आणि मग न्हाणीघरात टांगलेल्या दोऱ्यांना रात्रभर लटकत स्वतःचं अंगभूत सौंदर्य रूप घेऊन सकाळी ही छायाचित्र उमलत असत. एखाद्या दमल्या भावल्या पांथस्ताने विशाल वडाखाली काही काळ बसावे, वाटल्यास थोडी विश्रांती घ्यावी, आपली क्षुधाताण भागवावी, गरज पडल्यास तिथेच लहानसे घरटे बांधावे आणि पंखात थोडे बळ आल्यावर तिथून आपल्या मार्गानं निघून जावे, उडून जावे. तसाच आधार अण्णा नावाच्या वटवृक्षाने आपल्या कुटुंबियांना, आप्तेष्टांना आणि जाती बांधवांना दिला. शेजारचे लाड, कोठारे, होडरकर, भिवणकर सर्व लोक निघून गेले. कोपऱ्यावरच्या इराण्याचं दुकानही तिथून निघून गेलं. अशी पाखरे येती आणि स्मृती सोडली जाती, 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची नाती. अण्णांचे, त्यांच्या भावंडांचे आणि इतर आप्तेष्टांचे अनेक वंशज आज भारत सोडून परदेशात स्थायिक झाले आहेत. पण त्या सगळ्यांचं 420 JK बिल्डिंग या घराशी काहीतरी नातं आहे. ह्या जागेचं आणि अण्णा आतेबाईचं
किंचित का होईना त्यांच्यावर काहीतरी ऋण आहे. आता आपण उतरतो आहोत JK बिल्डिंगच्या पायऱ्या, कदाचित शेवटच्या. पुढच्या वर्षी ह्या पायऱ्याच नव्हे तर 4 नंबरची JK बिल्डिंगही आपल्याला दिसणार नाही. ही जमीनदोस्त होणार आहे आणि ह्याच ठिकाणी उभी राहणार आहे एक गगनचुंबी इमारत. जुनी वास्तू पडणार आहे, नवीन वास्तू घडणार आहे. दगडाविटांच्या भिंती कधीही कोसळू शकतात, पण प्रेमाच्या, मायेच्या, आपुलकीच्या रेशमी धाग्याने बांधलेली घरटी ही चिरंतन असतात. तिथे असतो अण्णांसारखा एक आधारवड, जो या सगळ्या घरटांना आपल्या बलशाली फांद्यांवर सांभाळून ठेवतो. मग ते घरट बोरीत असो, गावदेवीच्या JK बिल्डिंग मध्ये असो, किंवा मस्कत, सिडनी, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन किंवा बोस्टन मध्ये असो. अशा आधारवडाच्या घरट्यातून उडालेले पक्षी कुठेही असो, पण जर त्यांच्यातला माणूसपणा, चांगुलपणा आणि त्यागमय वृत्ती जागी असेल तर तेही नव्या पिढीच्या घरट्यांचा आधारवड होतील. Tarupa